विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले। 3 जागांसाठी भाजपने रविवारी उमेदवार जाहीर केले होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेत। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीकडून 5 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालंय। भाजपकडनं 3 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडनं प्रत्येकी एकाला संधी देण्यात आली आहे। भाजपकडनं नागपूरचे संदीप जोशी, संभाजीनगरचे संजय केणेकर आणि वर्ध्याचे दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर शिवसेनेकडनं नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीकडनं अमरावतीचे संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील 5 आमदार विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानं त्या जागा रिक्त झाल्यात। शिवसेनेकडनं शीतल म्हात्रे, शहाजीबापू पाटील आणि राहुल शेवाळे हे दावेदार होते, पण 2019 मध्ये काँग्रेसमधनं शिवसेनेत आलेल्या चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषदेवरती संधी देण्यात आली आहे। चंद्रकांत रघुवंशी यांनी 1992 मध्ये काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केली। 1992 ते 98 मध्ये धुळे जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष राहिले। काँग्रेसकडनं सलग 3 वेळा ते विधान परिषदेवर गेले। 2020 मध्ये काँग्रेसचा हात सोडत ते शिवसेनेमध्ये दाखल झाले। 2022 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेले। ते सध्या शिवसेनेचे नंदुरबार संपर्क प्रमुख आहेत। राहिला विषय आमदारकीचा, माझी विनंती आहे की मी कधीही आयुष्यामध्ये कोणाचं उष्ट खात नाही। मी आजही तुम्हाला जाहीर वचन देतो की आमच्या दादाच्या राहिलेल्या 3 वर्षाच्या जागेवर चंद्रकांत रघुवंशी आमदार होणार नाही किंवा ते पद स्वीकारणार बी नाही। तेवढा मी स्वाभिमानी आहे। मला पक्षाला पद द्यायचं असेल तर मला 6 वर्षाची आमदारकी देतील तरच मी ती स्वीकारेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी जिशान सिद्दीकी, आनंद परांजपे, रुपाली चाकणकर, दीपक मानकर हे इच्छुक होते, पण या सर्वांना डावलत आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडकेंना संधी देण्यात आली। संजय खोडके हे अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। संजय खोडके यांनी छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधनं राजकीय कारकीर्द सुरू केली। 2004 मध्ये संजय खोडकेंच्या पत्नी सुलभा खोडके राष्ट्रवादीकडनं बडनेरा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले। 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला। राष्ट्रवादीमधनं हकालपट्टी झाली। 2017 मध्ये काँग्रेसकडनं विधान परिषद निवडणूक लढवली, पदरी पराभव पडला। राष्ट्रवादीतील फुटीनंतर संजय खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले। विधानसभेपूर्वी सुलभा खोडके राष्ट्रवादीमध्ये आल्या, अमरावतीमधनं विजयी झाल्या। आता खोडके पती पत्नी आमदार म्हणून दिसतील। माझे पत्रिके ऑल इंडियाचे अध्यक्ष अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, त्यानंतर तटकरे साहेब, भुजबळ साहेब आणि पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य, पूर्ण राज्याचे देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्राथमिक सदस्य यांचा मी आभार मानतो। भाजपकडनं यंदा तरी निष्ठावंत माधव भंडारी यांना संधी मिळेल अशी आशा होती, पण यंदा सुद्धा त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे। भाजपकडनं देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय संदीप जोशींसह माजी आमदार दादाराव केचे आणि संजय केणेकरांना संधी देण्यात आली आहे। संजय केणेकर यांनी 1998 मध्ये भाजपमधून राजकारणाला सुरुवात केली। वयाच्या 23व्या वर्षी संभाजीनगर महानगरपालिकेचे ते उपमहापौर बनले। 2008 ते 2010 पर्यंत त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिलं। भाजप कामगार आघाडीचे 6 वर्ष ते प्रदेशाध्यक्ष राहिले। संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत। 4 वेळा ते नगरसेवक झाले। विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली, पण काँग्रेसच्या अभिजित बंजारींकडून त्यांचा पराभव झाला। विधानसभेवेळी देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराची त्यांनी धुरा सांभाळली। दादाराव केचे हे 1995 मध्ये नगरसेवक झाले। भाजपचे आर्वी तालुकाध्यक्ष, वर्धा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला। 2004-2014 मध्ये विधानसभेला त्यांचा पराभव झाला। 2009 आणि 2019 मध्ये आर्वी मतदारसंघातनं विजयी झाले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कापण्यात आला। अमित शहा यांचा शब्द पाळल्यानं केचे यांची विधान परिषदेमध्ये वर्णी लागली। आणि हाच मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष संघटना मजबूत केल्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे।
म्हणून मी पक्षाचे 100% आभार मानतो. छोट्याशा कार्यकर्त्याला, छोट्याशा समाजातल्या कार्यकर्त्याला जी आज संधी दिली, जी जबाबदारी दिली, ती खऱ्या अर्थानं आज आनंददायी. ही माझ्यापेक्षा हे श्रेय मला माझ्या कार्यकर्त्यांना द्यायचंय. कार्यकर्त्याला कुठंतरी त्यांना न्याय मिळाला ही भावना सगळी मराठवाड्यात दिसून येते. भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्यांनी युवा मोर्चापासून तर नागपूर शहराच्या महापौरापर्यंत काम केलं, अशा कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. हे फक्त भारतीय जनता पार्टीतच घडू शकतं. पुरेसे आमदार नसल्यानं महाविकास आघाडीनं या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या 5ही जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.